आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव। महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथे तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता। म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, जिथे परंपरेचा साज तिथे रादवी तुमच्यासाठी खास। नमस्कार, मी ऋतुजा। न्यूज अनकटच्या सकारात्मक बातमीपत्रात आपलं स्वागत, जिथे प्रत्येक बातमी आहे आशेचा किरण। पाकिस्तानातील कराची शहरात हिंदू महाकाव्य रामायणाचे नाटकीय सादरीकरण होत आहे। विशेष म्हणजे प्रेक्षकांकडून त्याला मोठी दाद मिळते। मौज नावाच्या नाट्य संस्थेकडून 11 ते 13 जुलै दरम्यान रामायण सादर झालं, असं वृत्त सूत्रांनी दिलंय। हे नाटक योहेश्वर करेरा यांनी दिग्दर्शित केले असून येत्या काळात ते अधिक भव्य सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पुण्यातील हिंजवडीच्या राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला अधिक चालना देण्याकरता या भागात मूलभूत सुविधांचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्यात। परिसरात पावसामुळे साचणारे पाणी, स्वच्छतेचा प्रश्न आणि वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी तात्काळ नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। अहिल्यानगरच्या निघोज येथील तरुण शेतकरी राहुल रसाळ यांनी आपल्या शेतातील बांधावरच प्रयोगशाळा आणि स्वयंचलित हवामान केंद्र उभारले असून ते जैविक खताची शेतातच निर्मिती करतायत। पिकांना जास्त सेंद्रिय खते देण्यासाठी हा शेतकरी दरवर्षी 1000 टन कंपोस्ट खताची निर्मिती करत असून त्यांनी वर्षभरातील खतावरील खर्चात 10 लाखांची बचत केली आहे। ते द्राक्षे आणि डाळिंबाची युरोपात निर्यातही करतात। महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पुण्यातील कोथरूडमधील गांधी भवन येथे झालेल्या गांधी दर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली झाले। यावेळी तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉक्टर अच्युत गोडबोले, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांना युवकांनी मार्गदर्शन करताना गांधी विचारांना प्रेरित केले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती यांनी एक वृक्ष आईसाठी एक वृक्ष देशासाठी या उपक्रमांतर्गत आदर्श गाव हिवरे बाजार येथे वृक्षारोपण करण्यात आले। हरित क्रांतीचा नवा अध्याय या गावातून सुरू करण्यात आला असून 1876 दुर्मिळ देशी वृक्षांची लागवड या ठिकाणी करण्यात आली। शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने पुण्यात रोजगार मेळावा पार पडला। या रोजगार मेळाव्यात 26 कंपन्यांनी सहभाग घेतला असून त्याअंतर्गत 2000 रिक्त पदांसाठी मुलाखती पार पडल्या। युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरता विभाग प्रयत्नशील असून कंपन्यांनी युवकांचे आयुष्य घडवण्याकरता काम करावे, असं आवाहन विभागाकडून करण्यात आले। भारतीय रेल्वेने देशभरातील 74,000 रेल्वे कोच आणि 15,000 लोकोमोटिव्ह इंजिनमध्ये हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा केली आहे। प्रवाशांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे। उत्तर रेल्वेमध्ये सीसीटीव्हीच्या यशस्वी चाचणीनंतर हा निर्णय घेण्यात आला। अंतराळात 17 दिवस घालवल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवर परतणार आहेत। तत्पूर्वी 13 जुलैच्या संध्याकाळी अंतराळातील निरोप समारंभात त्यांनी 1984 मध्ये भारताकडून पहिली अंतराळवारी करणाऱ्या राकेश शर्मा यांची आठवण सांगितली। अंतराळातून भारत खूप भव्य दिसत असून प्रत्यक्षात भारत इतर देशांपेक्षा महान असल्याचं शुभांशु यांनी आपल्या संदेशात सांगितलंय। या बातमीसह वेळ झाली आहे सकारात्मक बातमीपत्रात इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।